नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यते। वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः। तैसीच गुरुकृपा उखा उजळली। ज्ञानाची ओत पली पडली। तेत साम्याची रिद्धी उघडली तयाची ये दृष्टी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचं क्रमशः आपण चिंतन करत आहोत। 4 प्रकारचे मानव किंवा भक्त माझी भक्ती करतात ते पुण्यकर्म करणारे आहे। चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोर्जुन। आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ। त्यापैकी आर्त भक्ताच्या जीवनामध्ये संकट आहेत, जिज्ञासू भक्ताला जाणण्याची इच्छा आहे आणि अर्थार्थी भक्ताला विषयाची कामना आहे। म्हणजे आपल्या विषयाच्या पूर्तीसाठी ते भगवंताची भक्ती करतात। पण चौथा जो ज्ञानी भक्त आहे, जो भगवत स्वरूपाला पूर्णतया प्राप्त झाल्यानंतरही आपल्या अंतकरणातल्या प्रेमवृत्तीच्या प्रवाहाला खंडित न होता प्रेमपूर्वक तो भक्ती करत राहतो। मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्त एक पाही ज्ञानी याजो। ज्ञानाचा प्रकाश त्याला प्राप्त झाल्यामुळे 5 प्रकारचा जो भेद आहे तोही निवृत्त झाला आणि भेदाच्या सापेक्ष येणारा अभेद भावसुद्धा निवृत्त झाला। अशा शुद्ध स्वरूपाला जो प्राप्त झाला, भगवान म्हणतात तो मला अतिशय प्रिय आहे। बाकीचे भक्त प्रिय नाही असं नाही, सर्वच उत्कृष्ट आहे। कारण पाप कर्म करणाऱ्यापेक्षा सुकृतीनः जनाः हे 4 प्रकारची भक्ती करतात अतिशय चांगलेच आहे। उदारा सर्व एवैते ज्ञानीत्वात्मेव मे मतम। परंतु ज्ञानी भक्त मात्र माझा आत्माच आहे। कारण माझ्या प्राप्तीपलीकडे जगतामध्ये अन्य सर्वोत्कृष्ट गती कोणतीच नाही असा त्याचा भाव स्वरूपाला, परमात्म स्वरूपाला तो आपला आत्माच मानतो। आणि म्हणून भगवान म्हणतात विज्ञानी या जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे हे न म्हणावी परी काय कीजे न बोलो ने बोलो। शब्दाने सांगता येण्यासारख्या या गोष्टी नाही, परंतु अर्जुना तुझ्यावर माझं आत्यंतिक प्रेम असल्यामुळे या प्रेमाच्या भावातून हा अनुवाद केलेला आहे की ज्ञानी महात्मा ज्ञानी भक्त हा माझा आत्माच आहे आणि तो प्राप्त होणं सर्वात दुर्लभ आहे। महत्संगस्त दुर्लभः अगम्याः अमोघश्च असं नारद महर्षी आपल्या भक्ती सूत्रामध्ये सांगतात। महापुरुषांचा सहवास प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे। जर कदाचित भाग्ययोगाने मिळाला तर महापुरुषाच्या ठिकाणी त्याच्या बाह्य आचरणावरून हा महात्माच आहे असं बऱ्याच लोकांना कळत नाही। किंबहुना त्यांनाही असं वाटतं की लोकांना आपलं व्यक्तिमत्व कळूच नाही। चातुर्य लपवी महत्त्व हरवी पिसेपण मिरवी आवडोने। चातुर्य लपवितो, आपला मोठेपणा हरपून टाकतो आणि नसलेला वेडापणा मात्र चांगल्या प्रकारे मिरवितो। महात्म्याची अलौकिक लीला आहे आणि हे न कळाल्यामुळे सामान्य माणसं सिद्ध महात्म्याच्या ठिकाणी तो साधक आहे असं सुद्धा मानत नाही। एखाद्या चांगल्या साधकाला ते सिद्ध महात्मा मानतात, पण सिद्ध महात्म्याला मात्र साधकसुद्धा मानत नाही। अगम्य हा तो कळतच नाही। एवढी लक्षणं शास्त्रामध्ये प्रतिपादन का केली? महात्मा कळावा यासाठी नाही, साधकाने स्वतः महात्मा व्हावं यासाठी ते लक्षण प्रतिपादन केले आहे। इतरांची परीक्षा करायची नाही, स्वतःचं निरीक्षण करावं याकरता ते लक्षण प्रतिपादन केले आहे। आणि असा महात्मा सिद्ध कोटीतला हा ज्ञानी भक्त बऱ्याच जन्माच्या नंतर थोडं सुकृत संपादन करतो आणि त्या सुकृताचा संचय ज्या अंतिम जन्मामध्ये प्राप्त होतो अशा सत्कर्माचा परिपाक झाला की त्या जन्मामध्ये त्याला ज्ञान प्राप्त होतं। तो सगळ्यात शेवटचा जन्म आहे। आता त्या महात्म्याला पुन्हा गर्भवासामध्ये यावं लागत नाही।
जो गर्भवासामध्ये आलाच नाही तो शरीर धारण करत नाही, आणि ज्याला शरीर धारण करायचा प्रसंग येत नाही त्याच्या जीवनामध्ये मरणही येत नाही, म्हणून त्याचा हा अंतिम जन्म आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते, आणि बोध एवढा व्यापक आहे. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः, भरला घनदाट हरी दिसे, सर्वा घटीराम देहादेही एक, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, किंवा हरीची आदासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. ही सगळी प्रमाण हाच बोध सांगतात. वासुदेव सर्वमिती, स महात्मा तोच महात्मा आहे. आणि भगवान म्हणतात तो प्राप्त होणं फार मोठं जर सुकृत असेल तरच प्राप्त होतो, अन्यथा महात्मा काही सहज प्राप्त होत नाही. गुरुवर्य डॉक्टर बाबा पाठामध्ये उदाहरण सांगत असतात, आळंदीमध्ये येणारा साधक हा काही रस्त्यावर पडलेला नाही. म्हणजे साधकत्वसुद्धा जर एवढं दुर्लभ असेल तर हा तर सिद्धकोटीतला महात्मा आहे, त्यामुळे हा सगळ्यात दुर्लभ आहे. समहात्मा सुदुर्लभः. पण हा महात्मा सिद्ध अवस्थेला प्राप्त होण्याच्या अगोदर ज्या साधकीय भूमिकेतून आला त्या साधकीय जीवनाचा प्रवास ज्ञानोबा प्रतिपादन करतात. पहिलं आपल्या जीवनामध्ये परमार्थाला प्रतिबंधक असणारे विषय दूर करावे लागतात. बघा, विचारसागर ग्रंथामध्ये ते अधिकारी सांगत असताना विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या साधन चतुष्टय संपत्तीचा विचार केलेला आहे. ज्याला आत्मानात्म सार असार याची निवड करता येते त्याला विवेक असं म्हणतात. त्या बुद्धिशक्तीला म्हणतात विवेक. वैराग्याच्यामध्ये अनुकूल सगळे भोग प्राप्त आहे पण ते भोगावे असे वाटत नाही, अशा त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. आणि पुढे समाधी षटक, शम ज्याच्यामध्ये अगोदर आहे, असे 6 प्रकारची संपत्ती प्रतिपादन केली. तर मनाला विषयांच्या वासनेपासून आवरणं, कारण त्या परमार्थाला प्रतिबंधक आहे. मनामध्ये वासना असतात, मनातल्या वासना आवरणं याला म्हणतात शम. ज्याच्याकडे शम आहे त्याला म्हणतात शांत. आणि पुढे इंद्रियाला विषयापासून आवरायचं आहे, तर इंद्रियांना विषयांपासून आवरणं याला म्हणतात दम. आणि दमाने जो संपन्न आहे त्याला म्हणतात दांत. ना आपल्याकडे शब्द आहे ना, शांत, दांत, उपरतस्थितिक्षुः असा विचार उपनिषदामध्ये सुद्धा आलेला आहे. तर त्यापैकी साधक हा पहिला आता शमदम संपत्तीने संपन्न असावा, म्हणजे त्याने इंद्रियांना विषयापासून आवरलं पाहिजे. जे तो विषयांची मोठी झाडी, नंतर विकारांपासून आवरलं पाहिजे. कामक्रोधाची श्वापद आहे, या सर्वांना चुकावून परमात्मप्राप्तीच्या सद्वासनेपर्यंत तो आलेला आहे. मग त्याला साधूंचा सहवास प्राप्त होतो. जर विषयाचं आकर्षण असेल, कामक्रोधाधिक विकार असेल, तर साधूंच्या संगतीमध्ये राहावंसं वाटत नाही. त्याचे ते विषय आणि विकार त्याला साधूपासून दूर घेऊन जातात. त्याला असं वाटतं इथं राहायचं म्हणलं तर सगळं सोडावं लागतं. म्हणून जे व्यसनी माणसं असतात ना, ते महापुरुषांच्या जवळ टिकत का नाही, त्याचं कारणच ते आहे, कारण त्यांना विषय सोडाविषय वाटत नाही. जे व्यसनी असेल, विषयामध्ये आसक्त असेल, नव्हे गुरुदास्य संसारिया, त्यांना ते जमतच नाही आणि याकरता त्याग करावा लागतो. मग साधू संगे सोबटा. साधूंच्या सहवासामध्ये आल्यानंतर सत्कर्माची सरळ वाट आहे. आणि या सत्कर्माच्या रस्त्याने चालत असताना निषिद्ध कर्माचा जर आड मार्ग समोर आला तर त्याला तो डाव्या अंगाकडे टाकतो. अप्रवृत्तीचा आव्हांटा डावलोनी असा तो अनेक जन्मामध्ये प्रवास करतो आहे. आणि जन्मशतांचा वाहतवना, शेकडो जन्माचा हा प्रवासी आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये सत्कर्म केल्यानंतरसुद्धा त्या कर्मापासून मला काही फळ मिळावं अशी आस्थासुद्धा मनामध्ये निर्माण होऊ देत नाही. म्हणजे आस्थेच्या वाहना आपल्या पायात धारण करत नाही. जिथं ज्याला फल कामनेची आशाच नाही तर फळप्राप्तीचा हिशोब तो चाळेल का? ते तर फळ हेतूचा अवगाना कवन चाळी, असा हा साधक प्रवास करतो. बरं, हे जे 30व्या क्रमांकाची ओवी ना ऐसा, तर हे ऐसा सांगत असताना आपल्याला मागे येणारी 27वी ओवी घ्यावी लागते. विषयाला, विकाराला चुकविणारा, सद्वासनेत प्रवृत्त होणारा, साधूंच्या संगतीमध्ये सत्कर्माने चालणारा,
निषिद्ध कर्माला डावीकडे सारणारा, शेकडो जन्मामध्ये फळाचे कामना आणि फलप्राप्ती धारण न करणारा ऐसा, इतका संदर्भ घ्यावा लागतो. असा जर तयारीचा असेल तर त्याच्या जीवनामध्ये संत महात्मे सद्गुरू आपोआप त्याला भेट देतात आणि हा त्याच्या उद्धाराचा समीप आलेला काळ आहे. नाहीतर अगोदरची जर तयारी नसेल, काही काही संप्रदाय निघाले बघा सध्याच्या काळामध्ये, ते लोक असं म्हणतात काही नाही, फक्त लोकाला आमचे फक्त अनुग्रहित व्हा. म्हणजे महाराज नियम, काहीच नियम पाळायचे नाही, हाच आपला नियम. म्हणजे असे स्वैराचारात प्रवृत्त होणारे अनेक लोकांना ते संग्रहित करतात. काही नाही, फक्त आमचा काही वार्षिक कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला या, देणगी द्या, वर्षभर कसंही राहा, असे संप्रदाय भरपूर आलेले आहे. गळ्यामध्ये तुळशीचे माळ नाही, आहारा विहाराचे नियम पाळायचे नाही. तेव्हा आमचा पंथ असा आहे, तुम्ही काहीही खा, काहीही प्या, फक्त आमचे दीक्षित व्हा. आणि आमचे बाबा एवढे मोठे, तुम्हाला संकटातून दूर तर. अरे ज्या बाबांनाच काही माहिती नाही ते बाबा तुम्हाला काय तारणार आहे, म्हणतात की नाही असं. पण एवढी तयारी असावी लागते. परमार्थ हा फार शुद्ध आहे आणि तो अशुद्ध आचरणाच्या व्यक्तीला कधीच प्राप्त होऊ शकत नाही. भक्तराज अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये म्हटले, देवा जर मी गोत्रजांचा वध केला तर दोषांचं मी वस्तीस्थान होईल आणि असे दोष माझ्याकडे आले तर प्राप्त झालेला तू सुद्धा मला सोडून जाशील. जरी वध करी गोत्रजांचा तरी वसवटा होणे दोषाचा, मज जोडी लासी तो हातीचा दूर होशी. मला प्राप्त झालेला तू आता आहे, पण जर माझ्याकडं दोष आले म्हणजे विकाराचा, विषयाचा, अहंकाराचा कोणताही दोष जरी आला तर परमात्मा तिथं राहत नसतो. आणि जे म्हणतात काहीही करा फक्त आमच्या अनुग्रहित व्हा, त्यांना कधी समाधान मिळेल बरं? मिळणार नाही. एवढी तयारी साधकाची असावी लागते. शरीर प्राप्त झाला आहे मानवी देहाचं आणि शरीराचा संयोग प्राप्त झाला, ही एक प्रकारची रात्र आहे. अशा रात्रीतून तो प्रवास करतो आहे. शरीर संयोगाची या रात्री माझी धावतो आहे, कारण त्याला माहिती जर हा मनुष्यदेह हातातून सुटला तर भगवत दर्शनाचा परत 84 लाख देहामध्ये योग येणार नाही बघा. म्हणून ज्या मनुष्याला हे खरं कळालं की नाही, जो नित्य मृत्यू जाणे समीप असं नाथ महाराजांनी म्हटलं आहे, जो वारंवार आपल्या मरणाला पाहतो, ज्याला मरण कळालं आहे ना, तो मनुष्य धावपळ करत असतो. आपण एकदा पाठामध्ये उदाहरण पाहिलं होतं. नाथ महाराजांना एका व्यक्तीने विचारलं, महाराज तुम्ही एवढे काय प्रसन्न आहात, एवढे आनंदी समाधानी का? त्याने माझ्या समाधानाचं रहस्य तुला मी नंतर सांगतो, पहिलं तू तुझं पहा. म्हणे काय? फक्त 7 दिवस तुझ्या हातामध्ये आहे, 7व्या दिवसानंतर तुझा मृत्यू आहे. आता ज्याला मृत्यू कळाला तो आसक्त राहत असतो होय, त्याने सगळे विषय सोडून दिले. वारंवार तो फक्त देवघरामध्येच बसू लागला. सद्ग्रंथाचे पारायण, घरातल्या लोकांवर रागवणं त्याचं कमी झालं. लोक म्हणले, अहो आपण बाबा गावातल्या बऱ्याच लोकांना पैसे व्याजाने दिले, पण व्याजही घ्यायचं नाही. आणि जर नाही दिले पैसे तर पैसेसुद्धा मागायचे नाही, कारण 7च दिवस माझ्या हातात आहे, मला कुठं गाठोडं बांधून न्यायचं आहे. ज्याने 7 दिवसातला मृत्यू जाणला तो जर एवढा विरक्त अनासक्त होऊ शकतो, तर जो क्षणाक्षणाला आपला मृत्यू पाहतो तो का विरक्त होणार नाही? पंचदशीकारांनी असं म्हटलं आहे, जर मनुष्याने आपला मृत्यू पाहिला तर विषयापासून विरक्त कोण होणार नाही. साधं उदाहरण आहे, पिंजऱ्यामध्ये जर उंदीर सापडला तर तो भजे आणि पापडं खाण्याकरताच आलेला असतो, कारण तेलकट पदार्थ त्याला आवडतात. ज्याला आवडतात तो उंदीर असतो असा अर्थ नाही आहे, पण उंदराला ते पदार्थ आवडतात बा. पिंजऱ्यामध्ये आलेला आहे शेंगदाणे खाण्यासाठी, भजे आणि पापड आहे, पण जेव्हा पिंजऱ्याचं झाकण दरवाजा बंद होतो तेव्हा पदार्थ समोर असताना सुद्धा खात नाही. का? कारण त्याला आता पदार्थ नाही दिसत, त्याला मृत्यू दिसतो आहे. जो मनुष्य दवाखान्यातून ॲडमिट होऊन आलेला असतो की नाही, तो परत दवाखान्यात जाण्याची इच्छा नाही करत. किंवा असं म्हणतात व आपल्याला माहिती नाही, ज्याने विष प्राशन केलेलं आहे आणि विष प्राशन करून दवाखान्यातून जिवंत राहून जो माघारी आला, तो परत विषाच्या असणाऱ्या पदार्थाला हात लावत नाही, कारण त्याची तिथं फार अपूर्व धुलाई झालेली असते. हे त्याला माहिती असतं. जसा तो सावध होतो किंवा जसा जो मृत्यूच्या तावडीतून वाचून आला तो सावध होतो, तसा हा साधक धावतो आहे. फार अल्प काळ आहे परमार्थाकरता. अल्प आयुष्य मानव देह
शत गणिले ते अर्ध रात्र खाय. 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्यातलं अर्ध तर झोपेतच जातं. नाही झोप झाली तर त्याच्यातलं पुन्हा तंद्रेत जातं, कळतच नाही. डोळे तर उघडे असतात पण आतमध्ये काही जात नाही. म्हणजे दिवसाचं आयुष्य असंच जातं. कधी कधी जर असं वातावरण असेल वर्षा काळाचं तर तो दिवसा म्हणतो आता जेवण फार झालेलं आहे आणि बाहेर थंड वातावरण आहे, थोडंसं पांघरून अंगावर घेतो, 4 तास झोप काढतो दुपारी. अर्ध ते जातं, दिवसातलंही वाया जातं. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. हे प्रमाण काय सांगतात, परमार्थाकरता आयुष्य फार अल्प आहे. कारण तारुण्याचा जर भर असेल तर त्या काळामध्ये परमार्थ जेवढा उत्साहाने उमेदीने करता येतो की नाही, तेवढा नंतर करता येत नाही. नंतर इच्छा असते पण शरीर साथ देत नाही. आणि जेव्हा शरीर अनुकूल असतं तेव्हा विषयाचं आकर्षण फार सतावतं. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये संकट फार आहे. पण शहाणा मनुष्य असा आहे, ऐसा शरीर संयोगाची आराती, माझी धावता तो धावतो पण एकटाच धावतोय बरं. कारण उद्धार मनुष्याने एकट्यानेच करावा. तो एकटा धावतो आणि सर्व संग परित्याग केलेला आहे. हा एकटा धावणारा असक्तीरन भीष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यमच्या समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तीषु. या श्लोकावर आलेल्या ओव्या सगळ्या पाहण्यासारख्या आहे. सर्व संग परित्याग केलेला, राज्य असेल भरत राजाप्रमाणे, राज्य, अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल असणारे मंत्री, या सर्वांचा परित्याग करून तो वनामध्ये निघून गेला की नाही, असा धावता सडी आयती, अशी जर तयारी असेल तर ज्ञानोबारा म्हणतात तव कर्मक्षयाची पहाती पहाट झाली. पहाती शब्दाचा अर्थ होतो उजेड करणारी. आता रात्रीमध्ये धावलेला आहे ना हा, माझी धावता शरीर संयोगाची राती, माझी शरीर मिळालं आहे ती रात्र आहे आणि त्या रात्रीतून हा प्रवास करतो आहे. मग रात्र किती जरी मोठी असेल तर कधी ना कधीतरी उषकाल होतच असतो. या साधकीय जीवनामध्ये कर्माचा क्षय होणारी, पहाती म्हणजे उजडणारी, पहाट झाली, उषकाल प्राप्त झाला आणि उषकाल झाला की सूर्योदय होत असतो. श्री गुरु हा सूर्य आहे आणि त्या सूर्याचा उदय प्राप्त झाला की मग सूर्यकिरणापासून जसा प्रकाश मिळतो तसा श्री गुरु नावाच्या सूर्यापासून ज्ञानरूपी प्रकाश मिळतो. आणि जसं सूर्याच्या प्रकाशाने अंधारामध्ये न दिसणारं जगत स्पष्ट रूपाने अनुभवाला येतं, तसं श्री गुरुपासून आपल्याला ज्ञान नावाचा प्रकाश प्राप्त झाला तर या जगत नावाच्या उपाधीमध्ये असणारा परमात्मा हा सगळीकडे आपल्याला अनुभवाला येतो. असा हा प्रवासाला प्रारंभ झालेला आहे. घाई आहे बरं, पण धावता सडिया आयती तव कर्मक्षयाची पहाती पहाट झाली. त्याच्या जीवनातलं कर्मक्षय होतो. कोणतं कर्मक्षय होतं बरं? संचित कर्माचा क्षय नाही होत, कारण ते ब्रह्मज्ञानाशिवाय होत नाही. 3 प्रकारचं कर्म आहे की नाही. एक आहे संचित म्हणजे साठलेलं कर्म, मागच्या अनादी काळापासून जमा केलेलं आहे, त्याला म्हणतात संचित कर्म. ब्रह्मज्ञान झालं की ते जळून जातं. दुसरं आहे प्रारब्ध कर्म. त्या साठलेल्या कर्मातून जे वापराकरता भोगाकरता काढलं किंवा ज्याच्या फलभोगाला प्रारंभ झाला त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. प्रारब्ध कर्म हे भोगाने संपवावं लागतं. नंतरचं कर्म राहिलं क्रियमान कर्म, जे वर्तमान काळातल्या देहामध्ये घडतं आहे. माता इथे क्रियमान कर्म तर घडतं, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ते असंगत्वाच्या बोधामुळे लागत नाही. माता नेमक्या कोणत्या कर्मक्षयाची पाठ होते तर त्याचा विचार असा केला आहे की मानवाच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात. एक पाप कर्म करण्याची वासना, त्याला मल म्हणतात. चित्ताचं चांचल्य, त्याला विक्षेप म्हणतात. आणि आत्मस्वरूपाचं जे आवरण, त्याला अविद्या किंवा आवरण म्हणतात, ते झाकून टाकणार आहे. ते मानवाच्या मनामध्ये दोष असतात, मल, विक्षेप आणि आवरण. त्यापैकी आवरण किंवा अज्ञानाची असणारी हे झाकण, आच्छादन फक्त श्री गुरु दूर करू शकतात. पण जे मल आणि विक्षेप नावाचे दोष आहे की नाही, ते साधकाला दूर करावे लागतात बरं. तर त्याच्यामध्ये पाप करण्याची जी वासना त्याला मल म्हणतात आणि त्याला निष्काम कर्म करावं लागतं. निष्काम कर्माने मल नावाचा दोष जातो आणि निष्काम उपासना केली
तर त्याने चित्ताचं चांचल्य विक्षेप दोष जातो. मल आणि विक्षेप हे ब्रह्मज्ञानाला प्रतिबंधक आहे आणि त्यांचा क्षय झाला की त्याला म्हणतात कर्मक्षयाचे पहाट झाली. म्हणजे मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त होणं साधकीय जीवनामध्ये त्याला म्हणतात कर्मक्षयाची पहाट झाली. किंवा ऐसी कर्मे साम्यदशा होय तीर्थ विरेशा मग श्री गुरु पैसा भेटीचे गा. अशी कर्मक्षयाची पहाट झाली. हा साधकीय जीवनातला महत्त्वाचा टप्पा आहे. इथपर्यंत साधकाचे सगळे प्रयत्न आहे बरं. आणि पुढे असणारा हा सगळा प्रवास हा गुरुकृपेचा प्रसादाचा आहे. इथपर्यंत साधकाने प्रयत्न केले पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये अट्टहास आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. पण पुढे मात्र जो प्रवास होतो ते गुरुकृपा उखा उजळली म्हणले की नाही, ते गुरूंची कृपा हा प्रसाद आहे. यानंतर काय होतं बघा, 31व्या क्रमांकाची ओवी. तैसीच गुरुकृपा उखा उजळली आणि शब्द नाहीचे तिथं. ज्ञानाची ओतपली पडली ते साम्याची रिद्धी उघडली. तयाची दृष्टी किंवा तयाची दिठी दोन्हीचा अर्थ एकच होतो. तैसीच म्हणजे त्याचप्रमाणे. आता पूर्वी काय झालं होतं, त्याने सर्व संग परित्याग केलेला आहे. म्हणजे इहलोकातला किंवा परलोकातला कोणताही भोग असेल, दिव्य प्रकारचा विषय किंवा कोणत्याही प्रकारची व्यक्ती असेल, या सर्वांच्या आसक्तीचा त्याने परिपूर्ण रूपाने त्याग केला. म्हणजे तो एकटा धावतो आहे, ही त्याची तयारी आहे. कर्मक्षयाची पहाट झाली. मल आणि विक्षेप नावाचा दोष संपला की त्याच्या जीवनामध्ये ओझेड करणारी पहाट जवळ आलेली आहे. आणि जशी ही पहाट जवळ आली, ज्ञानोबारा म्हणतात तैसेच श्री गुरूंची कृपा होणं हा ओखा म्हणजे उषःकाल म्हणजेच प्रातःकाल सकाळ. तैशीच गुरुकृपा ओखा उजळली. तशाच प्रकारे गुरुकृपेचा उदय होणं हा उषःकाळ जीवनामध्ये उजेड आला. पुढे काय झालं, उषःकाल झाल्यानंतर श्री गुरु हा सूर्य आहे. आणि या लौकिक सूर्यापासून जसा किरण प्राप्त होतो, त्याचा एक किरण आला की गुरुवारे बाबा सांगत असतात, त्याचा एक किरण आला की ब्रह्मांडाचा अख्खा अंधकार दूर करतो. तसे गुरुकृपा होण्याचा काळ जवळ आला की त्यांच्या मुखारविंदातून ज्ञानाची ओतपली त्याला कोवळवून म्हणतात बघा, किंवा त्या किरणाला तिरीप म्हणतात. सूर्याच्यापासून जे किरण मिळतं त्याला ओतपली. तसं स्त्री गुरुपासून सुद्धा आपल्याला एक किरण प्राप्त होतं. पण कोणतं, ज्ञानाची ओतपली, आत्मज्ञानाची किंवा ब्रह्मज्ञानाची कोवळ्या उन्हाचा असणारा प्रकाश प्राप्त होतो. आणि एकदा प्रकाश प्राप्त झाल्यामुळे अंधकार दूर झाला की परिणाम असा होतो, सगळं जगत आपल्याला स्पष्ट रूपाने लौकिक सूर्यामुळे दिसतं. पण तो श्री गुरु नावाचा अलौकिक आध्यात्मिक सूर्य जर जीवनामध्ये आला तर जग दिसत नाही बरं, जगतामध्ये असणारा जगदीश अनुभवाला मिळतो. हा त्यातला अपूर्व भाव आहे. तैसीचे गुरुकृपा ओखा उजळली. ज्ञानाची ओतपली पडली ते साम्याची रिद्धी. साम्य म्हणजेच काय, समता किंवा साम्य म्हणजे ऐक्य. जीव आणि परमात्मा यांचं अखंड ऐक्य आहे. याला ब्रह्मात्मैक्य असं म्हणतात. आणि ब्रह्मात्मैक्य प्राप्त होणं हे एक प्रकारची रिद्धी, संपत्ती किंवा ऐश्वर्य आहे. आणि हे त्याच्या दृष्टीला अनुभवाला येतं. मग तो कुणीकडे जरी पाहू लागला तर त्याला जग नाही दिसत, जगतातला परमात्मा अनुभवाला येतो. ही ओवी वाचायला सोपी आहे, पण या ओवीचा अनुभव घेण्याकरता साधकाचा बराच जीवनातला काळ जाऊ शकतो बरं. पहिल्यांदा तर त्याची कर्मसाम्यदशा प्राप्त व्हावी लागेल आणि मग त्याला श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू असणारे सद्गुरू हे आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावे लागतील. श्री गुरु प्राप्त झाल्यानंतरसुद्धा त्यांची काया वाचा मनाने अनन्य शरणागती करून तनु मनोजीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांची पुन्हा सेवा घडावी लागेल. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः
श्री गुरूंची सेवा केल्यानंतर श्री गुरु प्रसन्न होतात. पण सेवा म्हणजे आपल्या मनाने नाही. बऱ्याच लोकांना हे कळत नाही. श्री गुरूंना एखादी गोष्ट आवडत नाही आणि नेमकी त्यांना ती आवडत असते आणि ती गुरुवर सुद्धा दुराग्रह धारण करण्याचा प्रयत्न करतात. गुरुजी म्हणत असतात आमच्याकडे येऊ नका, आल्याशिवाय राहत नाही. त्यांचा साधनेचा वेळ आहे, कशाचा वेळ पाहत नाही. तसे स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा एर ते गा पांडवा वाणिज्य करणे. त्यांना ते आवडत नाही आणि त्यांना जे आवडत नाही ते हा केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे कधी श्री गुरु प्रसन्न होईल त्याच्यावर. म्हणजे सांगितलेलं ऐकायचं नाही, आपल्याच मनाने करायचं. मनोमार्गे गेला म्हणजे ते मुकला. असा कितीतरी दिवस सेवा केली मनाच्या मार्गाने, काही उपयोग होणार नाही. श्री गुरूंना प्रसन्नता देणारी सेवा पाहिजे. त्यांना जे आवडतं नाही म्हणे मग कारल्याची भाजी काय केली, मला फार आवडते. अरे त्यांना नाही ना आवडत, तुला आवडून फायदा काय आहे. जे त्यांना आवडतं ते केलं पाहिजे ना. स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. सेवा ही आहे. सेवा आपल्या मनाने नसते. त्यांना जे अभिप्रेत आहे तसं जर वागता आलं तर ती सेवा आहे. आणि या सेवेनं जर प्रसन्न झाले तर गुरुकृपा आहे. आपण काल संदर्भ दिला होता. उपनिषदामध्ये कथा आलेल्या आहे. ऋषींनी सांगितलं आपल्या मुलाला, बाळा मधुकरी घेऊन ये. आणली, त्याला खायलाच दिली नाही. गोठ्यातल्या गाईचं दूध प्राशन केलं, दूधही बंद केलं, सगळे पदार्थ उपजीविकेचे बंद केले. तो वनात गेला आणि रुईच्या पानाचा पांढऱ्या रंगाचा द्रव पदार्थ चिक त्याने तो प्राशन केला. पण ते गुरुवर तो रागवला नाही. मग गुरु प्रसन्न झाले. गुरुकृपा उजळली. केव्हा गुरूंनी गायी चारण्याकरता दिल्याने सांगितलं 1000 संख्या होईपर्यंत माघारी यायचं नाही. तो वनात गेला निघून. किती दिवस लागले असतील? दिवस, वर्ष लागले असतील. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळा कालावधी वनामध्ये घालवला. बरं वनामध्ये काय कुटिया होते का काय होते? काही नाही. गाईचं रक्षण करायचं, चारायच्या, संगोपन करायचं. कधी सिंह वाघ आला असेल की नाही, त्यांच्यापासून गायींची संख्या वाचवायची. म्हणजे रात्रभर आणि दिवसभर जागं राहायचं. कारण माझ्या गुरुकृपेने गुरूंनी मला हे काम सांगितलेलं आहे. अशी जर गुरूंना आवडणारी सेवा झाली तर त्यांचा जीवनामध्ये कृपाप्रसाद प्राप्त होतो. मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. समर्पण महत्त्वाचं असावं लागतं. तैसीच गुरुकृपा. आणि गुरुकृपा जर प्राप्त झाली तर जीवनाची सफलता आहे. बरं, ज्ञानोबा म्हणतात एखादा शेतकरी सगळे चांगल्या प्रकारचे कामं करतो. जे बन करू झाडे सिंपे जीवेसाठी, पाडून जन्मे काढे आटी, परी फळीशी त्याची भेटी जे वसंत पावे. एका शेतकऱ्याने किती कामं केली, वेळच्या वेळी खत पाणी दिलं, पण जोपर्यंत वसंताचं आगमन होत नाही तोपर्यंत त्या पिकाला फळ लागतच नाही. तसे शब्द जात आलोडिले अथवा योगाधिक जे अभ्यासिले, तैची म्हणूया आपुले जे सानुकूळ श्री गुरु. योगाधिकांचा अभ्यास केला, शब्द जातांचं आलोडन केलं, पण जर गुरुकृपा प्राप्त नाही झाली तर ततः किम ततः किम ततः किम ततः किम असाच भाव प्राप्त होईल की नाही, त्याचा काय उपयोग होणार आहे. म्हणून त्यांना मान्य होणारी सेवा झाली तर ते आपल्यावर कृपा करतात. आणि ब्रह्मज्ञानाचं मनोनी भाग्य जैसानुकूळ, झाली या केले उद्यम सदा सफळ, तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा असाच. भाग्य जर अनुकूल असेल तर मग कोणत्याही उद्यम करा, त्याला यशच प्राप्त होतं. तसं आपण कितीही अध्ययन केलं, श्रुत म्हणजे ऐकलं आणि अधित म्हणजे स्वतः अध्ययन केलं, तर गुरुकृपा जर मिळाली तरच त्या अध्ययनाला, श्रवणाला फळ मिळतं, अन्यथा फळ मिळतच नाही. म्हणून गुरूंची कृपा होण्याकरता त्यांची प्रसन्नता फार महत्त्वाची आहे. आणि ती प्रसन्नता प्राप्त झाली, साक्षात ब्रह्मज्ञानाचं कारणत्व गुरुकृपेला आहे. वेदामध्ये येणारं महावाक्यसुद्धा निमित्त मात्र आहे. ज्ञानोबा म्हणतात ना, महावाक्याचे नावे म्हणजे निमित्त, पण खरं साक्षात कारणत्व आहे गुरुकृपेचे ठावे म्हणजे बळ. गुरुकृपेचं बळ आहे. आणि ती जर कृपा प्राप्त झाली तर मग त्याला उणीव राहत नाही. पण कृपा होण्याकरता योग्यता लागते. बरं, योग्यता देहावर नाही, अंतकरणावर अवलंबून असते. फक्त त्यांच्या मनात आलं पाहिजे. प्रसंग सर्वांना ज्ञातच आहे. ज्ञानोबा पैठणला शुद्धीपत्र घेण्यासाठी गेले. इतिहास आपल्याला ज्ञात असल्यामुळे विस्ताराने सांगत नाही, परंतु नावाची चेष्टा झाली. समोर असणारा रेडा प्राणी आहे
ज्ञानोबाला म्हणतात तोही माझा आत्मा आहे. मग आत्मा जर एक असेल तर तुम्हाला जे ज्ञान आहे ते त्यालाही असलं पाहिजे. तुम्हाला वेद कळतो, मग त्या रेडेश्वराच्या मुखातून वेद वदवा. ज्ञानोबा म्हणले वेद 4 आहे, कोणता वदवायचा ते तर सांगा. त्यामुळे सगळ्यात कठीण आहे ऋग्वेद. ज्ञानोबा म्हटले काही हरकत नाही, पण कृपा केली होती. होता कृपा तुमची पशु बोले वेद, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, अंगे ऐसे बळ रेडा बोले. म्हणजे वेदाचं अध्ययन करता झाला की नाही, गुरुकृपा आहे ती. गुरु शब्दामध्ये अविद्येचा अंधकार दूर करणारा प्रकाश असा अर्थ आहे. आणि ती गुरुकृपा जर आपल्याला झाली प्राप्त, गुरुकृपा उखा म्हणजे उषकाळ, आणि ते उजळले. म्हणजे आता सकाळ झालीच आहे आता सध्याला सुद्धा, पण आता त्या सूर्योदयावर या मेघाचं आवरण आहे. पण जिथं कोणताच प्रतिबंध नाही अशा प्रकारचा उषकाल त्याला म्हणतात उजळली गुरुकृपा. आता ती कृपा येण्यासाठी प्रतिबंध कोणताच नाही. अशी गुरूंची कृपा जर आपल्या जीवनामध्ये आली तर ज्ञानोबा म्हणतात त्यानंतर प्रश्न करावा. कोहम कथमिदं जातं को वा करतासे विद्यते उपादानं किमस्ति विचारं स्वयं ईदृशः. किंवा वेग चूडामणीमध्ये हा प्रश्न आला आहे, गुरुजी बंध कशाला म्हणतात, मोक्ष कशाला म्हणतात, काय मी उद्धार पावेन, अशा प्रकारचे प्रश्न विचारावे. मग अपेक्षित आपुले ते सांगतील पुशिले. विचारल्यानंतर ते सांगतील आपल्याला, विचारल्याशिवाय सांगत नसतात मोठी माणसं. आणि नियम सुद्धा तसाच आहे. ना पृष्ठः कश्चित ब्रूयात न च अन्यायेन पृच्छतः. एखाद्याने जर आपल्याला विचारलं नाही तर अजिबात सांगू नये, आणि एखादा अन्यायाने विचारत असेल तरीसुद्धा सांगू नये. पण दोघा जणाला मात्र न विचारलं तरी सांगावं. एक आपला पुत्र आणि दुसरा आपला शिष्य, यांनी आपल्याला विचारणा जरी केली नाही तरी पण त्यांना सांगावं. ही आपली भारतीय संस्कृतीची उत्कृष्ट दिव्य ज्ञानाची परंपरा आहे. हे मात्र शिष्याला सांगावं आणि आपल्या पुत्राला सांगावं. आणि मग विचारल्यानंतर ते सांगतात, आणि सांगितल्यानंतर महावाक्याचा उपदेश केला की उत्तम अधिकाऱ्याची वृत्ती हे अंतर्मुख होऊन अहम ब्रह्म या आकाराला प्राप्त होते. हे ज्ञानाची ओत पली पडली. ज्ञानाचा हा कोवळा उन्हाचा प्रकाश आहे, आणि दुपारचं ऊन तरी प्रखर असतं, पण सकाळचं ऊन जे असतं कोवळं ते आल्हाददायक समाधान देणार आहे. तसं ब्रह्मज्ञान हे समाधान देणारच आहे. गुरुतेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन पुढे दर्शनी समाधान आथी जैसे. ब्रह्मज्ञानामध्ये समाधान आहे, आनंद आहे. तसा ज्ञानाचा म्हणजे परमात्मदर्शन करविणारं ज्ञान किंवा जीवाचं ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य प्रदान करणारं ज्ञान, अशा ज्ञानाची ओत पली पडली. असा ज्ञानाचा कोवळ्या उन्हाचा प्रकाश प्राप्त झाला तर ज्ञानोबा म्हणतात तेथ म्हणजे त्या साधकाच्या जीवनामध्ये साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी किंवा तयाची दृष्टी. आता त्याच्या दृष्टीला एक ऐश्वर प्रगट होतं. उघडलं म्हणजे प्रगट होणं, जे अनुभवाला येणं. आणि साम्य शब्दाचा अर्थ होतो समानतेचा भाव. जीवाला असं वाटतं मी अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. मी अल्पशक्तिमान आहे, ईश्वर सर्वशक्तिमान आहे. मग ऐक्य कसं काय होईल बरं? जीवाचा आणि ईश्वराचं ऐक्य होणार नाही, कारण धर्मविरुद्ध आहे. परंतु जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये जे काही आपल्याला ऐक्य अनुभवाला येत नाही, याला कारण जीवाची आणि ईश्वराची उपाधी कारण आहे. जीवाची आहे अविद्या उपाधी आणि ईश्वराची आहे माया उपाधी. जर आपण जीवाची अविद्या आणि ईश्वराची माया उपाधी दूर केली तर त्यांचं अखंड ऐक्य हे कायमचंच आहे. याला आपण भागत्याग लक्षणा म्हणतो की नाही. वाचार्थाचा परित्याग करायचा आणि लक्षार्थामध्ये असणारं ऐक्य ग्रहण करायचं. जेव्हा जीव स्वरूपातलं कुटस्थ चैतन्य हे लक्ष आहे आणि ईश्वर स्वरूपातलं ब्रह्मचैतन्य हे पण लक्ष आहे, या लक्षार्थामध्ये असणारं जे ऐक्य ते कायमचंच आहे. जसा किंवा घट नावाचा उपाधी फुटला तर तिथं असणारा आकाश, आणि मठ नावाचा उपाधीसुद्धा गेला की मठातला आकाश दोन्ही एक रूपच आहे, महाकाश स्वरूपाचं आहे. तसं कुटस्थ चैतन्य
आणि ब्रह्मचैतन्य कायमचं ऐक्य आहे. याला म्हणतात साम्य. ब्रह्मात्मैक्य हे साम्यतेचं असणारं परमार्थातलं ऐश्वर आहे. हे परमार्थातली श्रीमंती आहे. आणि या श्रीमंतीचं ऐश्वर त्याच्या नजरेला प्राप्त होतं, त्याला अशी दृष्टी प्राप्त होते. व्यवहारातलं जर धन पाहायचं असेल की नाही, तर तो व्यक्ती पायाळू असावा लागतो. आणि त्याच्या डोळ्यामध्ये दिव्य अंजन जर आपण घातलं तर त्याला जमिनीतलं धन दिसतं. हा आहे व्यवहारातला पायाळू. आणि परमार्थातला पायाळू असा आहे की त्याच्या बुद्धी नावाच्या नेत्रामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये आत्मज्ञान नावाचं अंजन घातलं तर त्याला जमिनीत नाही पाहावं लागत. मग त्याने जगात कुठं जरी पाहिलं तर त्याला परब्रह्म नावाचं धनच अनुभवाला मिळतं. या उपाधी माझे गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ सतत किंवा तत्वज्ञ संत स्वीकारिती. जसा लौकिकातला सूर्य आपल्याला जग दाखवतो तसा परमार्थातला श्री गुरु नावाचा सूर्य आणि त्यांच्यापासून प्राप्त होणारं ब्रह्मज्ञान नावाचं ऊन, त्या प्रकाशाने ब्रह्मात्मैक्याचं ऐश्वर त्याच्या नजरेला अनुभवाला येतं. मग जीव आणि ईश्वराचा जो भेद आहे तो निवृत्त होतो. जडाजडाचा भेद, जड जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद किंवा जड ईश्वराचा भेद, हे सगळ्या प्रकारचे भेद निवृत्त होतात आणि सगळीकडे केवळ परमात्माच अनुभवाला येतो. म्हणजे अभेद भाव प्राप्त होणं. अगोदर विषमता असते की नाही, भेदामध्ये विषमता आहे. जडाजडाचा भेद आहे, जड ईश्वराचा भेद आहे. या सगळ्या भेदाचं निराकरण होतं. म्हणजे अभेद भाव प्राप्त झाला की त्याला साम्य म्हणतात. साम्यामध्ये समतेचा भाव आहे आणि सम आहे ब्रह्म. निर्दोषम ही समम ब्रह्म. आणि ते ब्रह्म अनुभवाला आलं की त्याला म्हणतात साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी. मग त्या महात्म्याला कुठे जरी तो पाहू लागला की त्याला ब्रह्मानुभूतीच प्राप्त होते. ज्ञानोबा ते पुढे सांगतात, मावळवीत विश्वाभासो नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जिने विकासो वंदो आता. हाच प्रकार आहे ना 16व्या अध्यायामध्ये विस्ताराने आलेला आहे. लौकिकातला सूर्य जगाला दाखवितो आणि परमार्थातली श्री गुरु सूर्य विश्वाचा जो आभास आहे याला मावळवितात. हे आश्चर्यकारकच सूर्य आहे. नवल उदयला चंडांशो अद्वयाब्जिने विकासो वंदो आता. जो अद्वय स्थितीला प्रदान करणारा, या कमलिनीचा विकास करणारा सूर्य, आणि त्या सूर्याला आम्ही नमस्कार करतो. म्हणून तैसीच गुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची ओतपली पडली. ते तर साम्याची रिद्धी म्हणजे ऐश्वर, साम्याची रिद्धी उघडली तयाची दिठी. आणि मग अशी जर दृष्टी प्राप्त झाली, ज्या मनुष्याला कावीळ झाला ना त्याला सगळंच पिवळं दिसतं. सगळं. दोष कोणामध्ये आहे? दोष त्याच्या दृष्टीमध्ये आहे. मग पांढऱ्या शुभ्रवर्णाचा चंद्र जरी पाहिला तर त्याला तो पिवळा दिसतो. आणि त्याला जर आपण निरसं दूध दिलं, निरस नाही बरं, हा निरस म्हणजे रस नाही असं नाही, निरसं त्याच्या अनुसार द्यायचा. निरसं आपण त्याला पांढऱ्या रंगाचं दूध दिलं तर त्याला वाटतं एवढी हळद कशा टाकली, त्याला कावीळ झालेला आहे. म्हणजे ज्याच्या दृष्टीमध्ये कावीळ झाला त्याला ज्याप्रमाणे निर्दोष असणारं जगसुद्धा दोषयुक्त दिसतं. आणि एकदा त्याची दृष्टी जर आपण निर्दोष केली तर त्याला सगळं जग चांगल्या रूपाने अनुभवाला मिळतं. तसं ब्रह्मज्ञानाची सुद्धा एक दृष्टी आहे. आणि ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्याला जग नाही दिसत, त्याला सगळीकडे जगदीश परमात्मा अनुभवाला येतो. स्वतःचा अनुभव त्याचा आहे मी वासुदेव तत्वता. आणि जगाचा अनुभव वासुदेव सर्वमिती. तो सगळीकडे पाहत असताना हरीची या दासा हरिदाही दिशा. ते वेळी, ही वेळ कधी येईल? गुरुच्या कृपेनेच आपल्या जीवनामध्ये ही वेळ येईल. हा देईल गुरुसेवा. काय देईल? ज्ञान देईल. 13व्या अध्यायातली होईल, देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे. खरं असं आहे, गुरूंच्या सेवेमध्ये जो आनंद आहे ना तो आनंद कशातच नाही. किंवा देवाच्या चिंतनात जो आनंद आहे तो देवाच्या भेटीमध्ये सुद्धा नाही. तुकोबारांचं प्रमाण आहे, कलावे चिंतन त्याची बर्वे न भेटून. कारण देवाचं चिंतन सारखं घडत असतं.
संयोगामध्ये एवढं स्मरण नाही होत जेवढं वियोगामध्ये होतं. तसं गुरुच्या कृपेचा जो आनंद आहे तो खरा जो साधक असतो ना, तो गुरूंकडे ज्ञान मागतच नाही. तो गुरुजी मला फक्त तुमची सेवा पाहिजे. कारण का, जो सेवा करतो गुरूंची, ज्ञान त्याची सेवा करतं. त्याची सेवा ज्ञान करतं, त्याला जावं लागत नाही. ज्ञान त्याचे हे असो तो देव ज्ञान भक्त, असं ज्ञानोबा म्हणतात. तो देव आहे साधक आणि ब्रह्मज्ञान त्याचं भक्त आहे. म्हणून तो गुरूंची सेवा करतो आणि त्या सेवेसाठी शेकडो जन्म जरी आपल्याला ओळून टाकावं लागले तरी मागं पुढं पाहत नाही. गुरुसेवा नक्की ब्रह्मज्ञान देईल गुरुसेवा. या बुद्धे पांडवा जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे. आणि हा जीवनामध्ये जर वेळ आला तर या जीवनाच्या संपन्नतेनं मग तो उर्वरित आयुष्यामध्ये काही जरी पाहू लागला तरी त्याला देवाचं दर्शन होतं बरं. ते वेळ जयाकडे वास पाहे तेवता मीची तया एक आहे. अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. हे निवांत कधी माहिती आहे का? ह्या अगोदरचा प्रवास आहे सगळा. कोणता 27व्या ओळीपासून धावणारा प्रवास आहे, मग तो निवांत आहे. काही माणसं साधनाच नाही करत म्हणजे काय हो, आम्ही निवांत आहे. निवांत नाही, हा आळशी. आणि त्या आळशीपणाला तो नाव काय देतो, आता मी निवांत झालो. निवांत नाही, हा निवांत आहे. ज्याला गुरुकृपेने ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आणि सगळीकडे आता परमात्मभूती अनुभवाला मिळते आहे, ते वेळी जयाकडे म्हणजे ज्या दिशेकडे तो आता वाट पाहिल. जयाकडे वास पाहे. वास पाहणे हा वाक्प्रचार आहे बरं. वास पाहणे म्हणजे वाट पाहणे. ज्याही दिशेकडे तो आपली नजर टाकेल, भगवान म्हणतात ते होता म्हणजे तेवढा किंवा तिथं मीची तया एक आहे. तया एक मीची आहे. तो जगामध्ये कोणत्याही पदार्थाला पाहू लागला किंवा विषयाला पाहू लागला की त्याची दृष्टी साम्य भावाला प्राप्त झाल्यामुळे, ऐक्य स्वरूपाला मिळाल्या असल्यामुळे आता तो कोणत्याही विषयाला जरी पाहू लागला की त्याची असणारी वृत्ती किंवा दृष्टी विषयाला विषय न करता विषयोपहित चैतन्याला विषय करते. म्हणजे उदाहरणार्थ, ज्याला मातीची दृष्टी प्राप्त झाली तो कुंभाराच्या वाड्यामध्ये गेला आणि कोणत्याही घटाला पाहू लागला की त्याची दृष्टी घटाला नाही पाहत, त्या घटातल्या मातीला पाहते. ज्याला सुवर्णदृष्टी प्राप्त झाली तो सोनाराच्या दुकानामध्ये गेला की अलंकार पाहत नसतो, त्याला अलंकारातलं सगळं सोनंच कळतं. तसं ज्याला ऐक्यदृष्टी ब्रह्मात्मैक्य दृष्टी प्राप्त झाली तो जयाकडे वास पाहे. तो कुठे जरी पाहू लागला तेवता मीच तया एक आहे. तिथे त्याला मीच एक परमात्मा अनुभवाला मिळतो. म्हणजे पाहिलं तर परमात्मा, न पाहिलं तर अथवा निवांत जरी राहे, तो निवांत राहायला काही पाहत नाही. जरी त्याने जगताकडे आता पाहिलं नाही तरी मीच तया, तरी पण त्याला माझाच अनुभव येतो. कारण का, आत्मरूपाने मीच आहे आणि जगताकडे बाहेर पाहिलं तरी मीच आहे. म्हणजे तो शांत राहिला निवांत तरी माझाच अनुभव त्याला येतो. आणि जर तो कुणाकडे पाहू लागला तरी त्याला परमात्म्याचा अनुभव येतो. ही दृष्टी आहे. आणि अवघी भूते साम्य आली देखील आम्या काही होते, विश्वास तो मग खरा पांडुरंग कृपेचा. जगद्गुरू तुकोबरा आळंदीमध्ये आले आणि आजान वृक्षाचं दर्शन घेत असताना काही तर चिमण्या होत्या, त्या चिमण्या उडून गेल्या. तुकोबरांच्या मनात आलं, ज्या अर्थी या चिमण्या मला घाबरल्या याचा अर्थ त्या चिमण्यांना माझ्या ठिकाणी भय वाटलं. आणि भय भेदामध्ये वाटत असतं. जोपर्यंत मला अभेद भाव प्राप्त होणार नाही मी जागाच नाही सोडणार. आजान वृक्षाखाली अनुष्ठानाला प्रारंभ केला. आणि मग जेव्हा त्या चिमण्या तुकोबरांच्या अंगा खांद्यावर खेळू लागल्या तेव्हा लक्षात आलं की आता चिमण्यामध्ये ना आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाही, भेद नाही, हे सगळी साम्य भाव आहे. निवांत जरी राहे तरी मीच तया. म्हणून अशी जी महात्मा ज्यांना दृष्टी प्राप्त झाली, महात्म्यांची नजर, त्यांनी समोर गाढव जरी आला तर त्याच्यामध्ये ते परमात्म्याला पाहतात. रेडा जरी आला तरी आपला आत्मा पाहतात. जगन्मित्र नागा महात्म्यासारखा महात्मा त्यांच्यासमोर सिंह जरी आला तरी ते देवालाच पाहतात. काही येऊ द्या. किंवा तुकोबरा अनुष्ठान करत असताना सर्प विंचू अंगाशी झोंबले, सर्प आला विंचू आला तर तुकोबरा म्हणता, देवा असं दर्शन आम्हाला देऊ नको. आम्हाला दर्शन द्यायचं असलं तर दावी रूपमज गोपिका रमना किंवा करकटावरी
ठेवण्या माळा. द्वैताचा दुकाळ पाहे साम्याती सुयाने होय, जया ज्ञानाची सोय ऐसे करी. द्वैत अनुभवाला द्वैताचा दुष्काळ होऊन जातो आणि साम्य म्हणजे ब्रह्मात्मैक्य हे सगळीकडे अनुभवलं. म्हणून महात्मा निवांत जरी राहिला तरी त्याला आनंदच असतो आणि तो एक लोकांतामध्ये जरी आला तरी त्याला आनंद असतो. म्हणून खरा जो पारमार्थिक आहे ना तो सगळीकडे आनंदी राहतो, सगळीकडे. नाहीतर आपल्याला वाटतं सकाळ आज खूप चांगली गेली, मग सकाळी आनंद नाही हो, आज मनाप्रमाणे काही झालं नाही, आज सगळा दिवस वायाच गेला असं म्हणतात की नाही मनुष्य. मग स्वतःच्या आनंदाला काल परिच्छेद मानतात. किंवा आज सगळे माळकरीच माणसं भेटले त्याला बरं वाटतं, कारण माणसं चांगले भेटले. नाहीतर मग दर्शन बारीमध्ये उभा राहिला, एक पुढं एक मागं, एक नळी खालून एक पुढं, असे काही काही जातात. पण त्याला वाटतं नाही नाही आज आनंद नाही. म्हणजे काय झालं, त्याच्या आनंदामध्ये व्यक्तीचा परिच्छेद आला, देशाचा, कालाचा, वस्तूचा हा परिच्छेद प्रतिबंधक. माणसाला राग येतो बघा, काही माणसं शिस्तीत चालत नाही काय. अरे असे चालणारच आहे, ते वर्षातून एकदाच येतात, त्यांना तर काय माहिती, धावता सडी आहे ती. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. हृदयामध्ये असणारे सद्गुरू म्हणजे परमात्म तत्वच आहे आणि त्यांच्यामुळे हा सगळा संसार आपण तरून जातो. म्हणून संसार तरून गेला की हृदयातले सद्गुरू सगळीकडे प्रकाश करतात. ते वेळी जयाकडे वास पाहे, तेवता मीची तया एक आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. उदाहरण सांगा बरं. हे असो ज्ञानोबा असो द्या आता, हे असो अनेक काही, तया सर्वत्र मी वाचुनी नाही. जैसे सबाय जळडोही बुडाली आघटा, तैसा तो मज भीतरी मी तयात बाहेरी. हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे, मनोने असो हे या परी. दोनदा ओळी आली बरं आता हे असो शब्दाचा. हे वर्णन सगळं असो दे म्हणतात. भक्तराज अर्जुनाला म्हणतात परमात्मा हे असो आणिक काही. आणखीन काय सांगावं, या बोधाच्या पलीकडे आता कोणता बोध आहे, कोणताच बोध नाही. गुरुवारी मारुती बाबा आपलं डॉक्टर बाबा हे पाठामध्ये विनोदाने सांगत असतात. एका जणाने अमृतानुभव ग्रंथ ऐकला. आता अमृतानुभव ग्रंथाच्या पलीकडे कोणता ग्रंथ आहे, कोणताच नाही. मी एकदा उन्हाळ्यामध्ये रामनवमीच्या काळामध्ये गुरुवारी मारुती बाबाने अमृतानुभव ग्रंथ सांगितला होता. खूपच सुंदर सांगितला. एकदा बाबांना काही कामानिमित्ताने ते पाठ नाही घेता आलं, मग संध्याकाळी सांगितलं. बाबांनी सांगितलं की अमृतानुभवासारखा ग्रंथ मराठी भाषेतनं यात नवल नाही, संस्कृत भाषेमध्ये सुद्धा असा ग्रंथ नाही, पराकोटीचा. ज्या अमृतानुभव ग्रंथाच्या पलीकडे कोणताच ग्रंथ नाही. पण चातुर्मासामध्ये एका महात्म्याने अमृतानुभव ऐकला. मग आता याच्या पलीकडे काय ऐकण्यासारखं आहे का. आणि त्यांनी गुरुजींना सांगितलं, गुरुजी आता उद्या काय ऐकायचं, उद्या काय करायचं. आता गुरुजी म्हणले अमृतानुभवाच्या पलीकडे काय आहे, पण आता म्हणावं कसं. त्याने उद्या काही नाही करायचं, उद्या फक्त वाटीन वस्तारा घेऊन यायचं. याच्या पलीकडे काय यार, अमृत अनुभव ऐकला की त्याच्या पलीकडे ऐकण्यासारखं काही नाही. तसं या अनुभूतीच्या पलीकडे काय आहे, हे असो अनेक काही, तया सर्वत्र सर्व देशात सर्व कालात सर्व ठिकाणी मी तया सर्वत्र मी वाचूनी नाही. माझ्याशिवाय त्याला दुसरा काही अनुभव येतच नाही. सगळीकडे अनुभव परमात्म्याचा. ते विश्वरूप दाखवलं की नाही भक्तराज अर्जुनाला, तर त्या अर्जुनाने रूप पाहिलं भयानक. इतकी भीती वाटली त्याने आता डोळे उघडून पाहायचंच नाही. कारण डोळे जर उघडलं तर आपल्याला परमात्मा दर्शन होत आहे, भीती वाटते. मग डोळे बंद केले तर आतही तेच दिसू लागलं. समोर पाहावं तर परमात्माच आहे, मागं पाहावं तर परमात्मा. सगळीकडे पाहिलं, याला आता सर्वत्र अनुभूती. तया सर्वत्र मी वाचून नाही. उदाहरण दिलं आहे, जैसे सबाय जळ डोही बुडालिया घटा. बुडालिया घटा म्हणजे एखादा मातीचा घडा, मडकं, हे जर पाण्यामध्ये बुडालं तर आता एक प्रश्न आहे, त्या मातीच्या असणाऱ्या मडक्यामध्ये पाणी कुठं आहे, कुठं आहे म्हणजे सगळीकडे आहे. सबाह्य जळ, आतही पाणीच आहे आणि बाहेरही पाणी. खरं सांगू का, पाणीच आहे सगळं. म्हणजे आत बाहेर का म्हटलं, घट नावाची उपाधी आहे ना, ते घटाचं खापर आहे म्हणून म्हणावं लागतं की आत आणि बाहेर, नाही तर सगळं पाणीच आहे. तसा देह आहे, देहाच्या उपाधीमुळे म्हणावं लागतं की आतही परमात्मा आहे आणि बाहेरही परमात्मा आहे. देह जर बाजूला केला तर आत बाहेर नाही, फक्त परमात्माच आहे. जसे सबाय जळ डोही
बुडाली या घटा त अथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला, दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. ज्ञानोबारा म्हणतात प्रारब्धाने तो घट फुटला तर पाण्याला काही धक्का लागतो का? तसं प्रारब्धाने शरीर जर सुटलं आपलं तर आपल्या आत्मस्वरूपाला काय फरक पडतो? काहीच नाही. शरीर जरी गेलं निघून तरी आत्मा मात्र अखंड आहे. जसा तो आत आहे तसाच बाहेर. आत हरी बाहेर हरी, हरिणे घरी कोंडिले अनुभूती आहे. हरिणे माझे हरिले चित्त, तैसा तो मज भीतरी, तसा तो माझ्यामध्ये आहे. मी तया आत बाहेरी, मी त्याच्या आत बाहेर आहे. पण अर्जुना, हे सांगीजेल बोलवरी, बोलवरी म्हणजे शब्दाने, शब्दाने सांगीजेल तैसे नव्हे. हे शब्दाने सांगता येण्यासारखं नाही म्हणून असो. महाराज, हे शब्दाने सांगता येण्यासारखं नाही मग आहे कसं? हे अनुभवाची जोगी आहे म्हणून हे शब्दाने सांगता येत नाही. म्हणजे तर शब्दाने सांगता येत नाही तिथं काय करावं लागतं? थांबावं लागतं. म्हणून हे असो. आता ज्ञानोबा म्हणतात असो, तर आपण कशाला विस्तार करायचा? उर्वरित ओव्याचं चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.